दहिसर पश्चिम येथील भगवती रुग्णालयाचं खासगीकरण न करता मुंबई महापालिकेच्या वतीनंच हे रुग्णालय अद्ययावत करावं या मागणीसाठी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरेंच्या शिवसेनेच्या शिष्टमंडळानं मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं। या बैठकीदरम्यान काँग्रेस आमदार भाई जगताप यांचं भाषण लांबल्यानं ठाकरे गटाचे आमदार अस्वस्थ झाले होते। त्यामुळे आमदार मिलिंद नार्वेकर यांनी जगताप यांना डोळा मारून आवर्त घेण्याचे संकेत दिले, पण भाई जगताप यांनी त्यांना दाद न देता आपलं भाषण सुरूच ठेवलं। त्यामुळे नार्वेकर यांनी हस्तक्षेप करून जगताप यांच्याकडे थोडक्यात मुद्दे मांडण्याचा आग्रह धरला। त्यामुळे महापालिका आयुक्तांसमोरच काँग्रेस आणि ठाकरे गटात एक प्रकारे कलगीतुरा रंगला। भगवती हॉस्पिटलचा मोठा आधार आहे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या मुंबईकरांना, मग हा खाजगीकरणाचा भाग घातला का जातो काय म्हणतो हे मला माहिती नाही, मी त्याच्यात जात नाही। मला असं वाटतं ते होऊ नये एवढीच आमची भूमिका आहे। आयुक्त तशा पद्धतीनं भूमिका घेतील। सायन्स असेल, KM असेल, वेगवेगळ्या हॉस्पिटलच्या विषय नायर असेल, काही ठिकाणचे टेंडर्स काढलेले त्याला प्रतिसाद मिळाला नाही, नव्यानं टेंडर्स काढलेले आहेत। परंतु काही ठिकाणी पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही प्रभादेवीच्या हॉस्पिटलमध्ये, अशा प्रकारची स्थिती आहे। माहीमला असेल, वेगवेगळ्या ठिकाणी अशा पद्धतीनं जर महानगरपालिकेच्या याच्यात वरच्या अधिकाऱ्यांचं नाही पण ज्यांनी लक्ष द्यायला पाहिजे, पिण्याचं पाणी असेल, सुविधा असेल, स्वच्छता असेल, हे छोटे विषय तसे पाहायला गेलं पण महत्त्वाचे हॉस्पिटलच्या दृष्टीने ते विषयसुद्धा सगळ्या आमदारांनी मांडलेले। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।